अजित पवारांचं विमान जेव्हा रनवे पासून काही फूट अंतरावर कोसळलं तेव्हा आसपासच्या राहणाऱ्या अनेकांनी ते विमान पाहिलं होतं. धावपट्टीच्या दिशेने ते लोक सुद्धा धावले. जिथे विमान कोसळलं आणि स्फोट झाला तिथून हाकेच्या अंतरावर काही घरही दिसत आहेत. त्यामुळे काही लोक अपघात घडल्यानंतर अगदी काही वेळातच अपघातस्थळी पोहोचले सुद्धा होते. त्यापैकीच अनेकांनी वेगवेगळी माहिती दिली. काहींनी सांगितलं की विमान जेव्हा गो अराउंड साठी घिरट्या घेत होतं त्यावेळी विमानातून येणारा आवाज हा नेहमीपेक्षा वेगळा होता. तर काहींनी सांगितलं की फार धुकं नव्हतं, त्यामुळे दृश्यमानतेचा प्रश्नच येत नाही. त्याविषयीच बोलताना अमोल मिटकरी यांनी आता आणखीन एक नवीन गोष्ट या अपघाताबद्दल सांगितली. अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचाने धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला अशी माहिती सरपंचाने दिल्याची अमोल मिटकरी यांनी नवीन गोष्ट सांगितली. ते अकोल्यात बोलत होते. आपण घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणचे सरपंच त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणीतरी त्या विमानातून उडी मारण्यासाठी धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवण्यासाठी गेलो असता त्याचा पुन्हा मोठा स्फोट झाला. त्यानंतर त्या ठिकाणी 5 मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. डीजीसीए म्हणते 6 जणांचा मृत्यू झाला, मात्र त्या ठिकाणी 5 मृतदेह सापडले. याची चौकशी केली पाहिजे असंच अमोल मिटकरी वारंवार म्हणतात. या दरम्यान गोजूबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला. अपघाताच्या वेळी विमानाचा दरवाजा उघडा असल्याची माहिती त्यांनी दिली. निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असं आधी वाटलं, पण नंतर तसं काही दिसलं नाही. तसेच हे विमान अजितदादांचं होतं याची आम्हाला माहिती नव्हती. ते एखाद्या उद्योगपतीचं असेल असंच वाटलं होतं असंही सरपंच म्हणाले. सरपंचांनी या प्रकारे शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही माहिती दिली. विमानाने आधी 2 वेळेस गिरट्या घातल्या आणि नंतर खाली येत असताना हा अपघात झाला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. याचाच उल्लेख अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील शोकसभेतही केला. त्यामुळे पुन्हा एकदा या अपघातावर शंका उपस्थित केली जात आहे. आता तांत्रिक बिघाड की खराब हवामान की इतर काही, हा अपघात नक्की कशामुळे घडला यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. वेगवेगळे दावे सुद्धा केले जात आहेत. तज्ज्ञ लोक देखील या अपघातावर आपलं मत मांडतायत. दुसरीकडे विमान अपघात का झाला याची चौकशी आणि याचा तपासही सुरू आहे. ब्लॅक बॉक्समध्ये काही रेकॉर्ड झाले का, अपघातापूर्वी पायलट काही म्हणालेत का, याविषयी देखील माहिती तपासली जाते. मात्र त्याआधी अनेक प्रकारचे दावे या राजकीय व्यक्ती असतील किंवा तज्ज्ञ यांच्याकडून केले जात आहेत आणि त्यामुळेच अजितदादांच्या अपघाताबद्दल राहून चर्चा देखील सुरू आहेत. एकूणच हा घडलेला अपघात, यावर उपस्थित केली जाणारी शंका आणि या चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.